भारतीय जनता पार्टी आदरणीय माननीय सन्माननीय श्री लक्ष्मणजी गणपत जंगम साहेब यांच्या विद्यमान संकल्पनेतून साकार होणारी ही स्पर्धा मीरा भाईंदरच्या या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळते. खेळाडूंना प्लॅटफॉर्म ग्रामीण विभागातल्या क्रीडा क्षेत्रामध्ये वाटचाल करणारे सर्व खेळाडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव घेतली जाते. यंग युवा टॅलेंट, नव्या चेहऱ्यांना संधी अर्थात प्रत्येक ग्रामीणच्या संघामधून मिळत असते. हेच ग्रामीणचा संघ यावेळेला उडवलाय बॉल कव्हर्स मध्ये. इथून क्षेत्ररक्षक येतात, विकेट आली आहे, खेळाडू होतात ते बाद. पहिला धक्का प्रेमने जी कॅच टिपली आहे, विकेट नंबर 1 आली आहे. रिजन मध्ये बॉल जातोय. दुसरा धावेचा प्रयत्न तिथे फसलाय, विकेट आली आहे. धावचीच्या स्वरूपात अशोक गेला आणि अशोक आला देखील परत. नवीन फलंदाज संजय जंगम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी संजय जंगम, फलंदाजीसाठी अगदी आपण पाहिलं पांडुरंगजी जंगम यांना देखील आपण पाहतोय. टीमचे कर्णधार आहेत. एक सामना असा अगदी आपण पाहिला मॅच मध्ये 27 धावा सर्वाधिक लो स्कोरिंगच्या धावा या बनवल्या गेल्या. आपल्या गावासोबत आपल्या खेळाडूंसोबत या क्रिकेटच्या मैदानात निश्चित अनेकांकडून आनंद घेतला जातोय, खेळ खेळला जातोय. खेळमेळीचं वातावरण संपूर्ण विभागामध्ये. आडव्या बॅटने फटका सजवलाय, ड्राईव्ह केलाय. म्हणतात ना क्रिकेटला वय नसतं, ते हेच दमदार फटका. ऍक्शन रिप्ले फॅमिली स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती पाहायला मिळेल. थँक्यू. सखदेव गावचे अध्यक्ष देखील आहेत. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला उडवलाय बॉल उंच हवेमध्ये, झेल. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक टिपलाय, झेल. सुनील यांनी झेल टिपलाय, विकेट आली आहे.
एकूण धावा झाल्यात तब्बल 13 धावा. गोलंदाजीसाठी आता शुभम आलाय. एक वेगवान ऑलराऊंडर परफॉर्मन्स साठी ओळखला जाणारा हाही एक नामांकित गोलंदाज विभागामधला. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने. ज्या पद्धतीने शुभम बॉल हाताळतोय, दुसऱ्या धावा घेण्याचा प्रयत्न इथे अंगलट आलाय. विकेट आली आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा तेजस, नवीन फलंदाज. डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. सलग 3 बॉल डॉट आले. पहिल्या बॉल मध्ये विकेट, म्हणजे अजूनपर्यंत 5 बॉल मध्ये 1 धाव खर्च केली आहे. शेवटचा बॉल देखील डॉट बॉल. एक मात्र खेळाडू ज्याने या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत आपल्या गोलंदाजीमधून 1च धाव खर्च केली आहे. 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट घेतली धावचेच्या स्वरूपात. शेवटचा षटक यानंतर 18 बॉल नंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनला. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस स्ट्राईक केलाय. पाठीमागे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार. या स्पर्धेच्या माध्यमातून वरदजी जंगम साहेब, सखदेव गावचे सुपुत्र यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या संपूर्ण स्पर्धेला विशेष सहकार्य जे खेळाडूंसाठी भोजन उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचा देखील विशेष आभार. संपूर्ण आयोजनामध्ये प्रत्येकाचा काही ना काहीतरी खारीचा वाटा राहिलाय. आपल्या गावचा, आपल्या विभागाचा वसाणी वारसा पुढे नेणारी ही मान्यवर मंडळी. माझा विभाग माझा अभिमान. गली रिजन मध्ये बॉल धाव मिळते 1. पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्या. सेकंड बॉल डॉट बॉल. धावा झाल्यात अजूनपर्यंत सलग 2 चौकार इथे पाहायला मिळतात. 23 धावा झाल्यात. पहिल्या आणि तिसऱ्या बॉल मध्ये चौकार. आता उर्वरित 3 बॉलचा खेळ शेष. यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय बॉल. षटकारानंतर आणखीन चौकारानंतर षटकार आलाय. 6 धावा.
चला या ठिकाणी खेळाडूंसाठी जेवण उपलब्ध करून दिलेलं आहे, जर देखील स्वाद घ्यायचा आहे. सुरुवात झालेली आहे. खेळाडू वर्ग, प्रेक्षक वर्ग सर्वांना विनंती असेल कोणी भोजना व्यतिरिक्त जायचं नाहीये. यावेळेला दांडी 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 गुल, विकेटचं पतन, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय 5व्या बॉलवरती. शेवटच्या बॉलमध्ये देखील विकेट षटक संपलंय. तब्बल 4 षटकानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात 29 आणि करायच्या आहेत 24 बॉल मध्ये 30 धावा. हॅलो, पहिला बॉल उडवलाय कव्हर्स मध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत. पहिल्याच बॉलने सुरुवात केली आहे, ड्राईव्ह केल्यानंतर 4 धावेने. पहिल्याच बॉल मध्ये 4 धावा.
रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला जातोय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. आउटफील्ड बॅक साइडची थोडी स्लो आहे. धावा घेतल्या जात आहेत 2. यावेळेला उडवलाय बॉल उंच हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक बंडील दर्शक. षटकार आलाय. 6 धावा. तर आपण या मुख्य व्यासपीठाच्या आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. विजेता संघ त्या टीमचे कर्णधार. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. 4 धावा त्या ठिकाणी येत आहेत. धावा झाल्या तब्बल 16 धावा. फक्त आणि फक्त 14 धावांची आवश्यकता. निम्मा संघ या ठिकाणी आता कंप्लीट झालाय. खरा बॉल आणखीन एक उडवलाय. बॅक साइडला ठोकून दिलाय. नो +1. टोटल धावा मिळतील त्या 7. धावा झाल्या तब्बल 23 धावा. 23 बनल्यात. आता 7 करायचे आहेत. वाघावळे संघ चला आपला कर्णधार या. आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. वाघावळे संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू चला. विशेष सहकार्य राहिले संपूर्ण या स्पर्धेला. खास करून जो आपण जेवणाचा आस्वाद घेताय त्यासाठी भरत जंगम साहेबांनी विशेष सहकार्य केले. त्यांचे देखील विशेष आभार. नगरसेवक चषक 2026 सुपर डुपर संदेचा थरार. यावेळेला आडव्या बॅटने स्लॉक स्वीप. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. जजमेंट मिस. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा. 2 धावांची आवश्यकता. 28 बनल्यात. वैयक्तिक 25 धावांवरती परफॉर्मन्स करतोय सुनील. तर 2 धावांची आवश्यकता. उर्वरित 2 धावांची आवश्यकता. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. हवाई हल्ला केलाय. मॅच संपवली आहे. आणि पहिल्या फेरीतला इथे सामना जिंकलाय. दारदेव हा संघ या ठिकाणी विजयी होतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच एकदा ठरलेत सुनील जंगम. पाय या ठिकाणी चिठ्ठीमध्ये नाव आलं. अर्थात एका टीमला बाय मिळाली आहे.
दुसऱ्या फेरीतले आपण सामने अनाऊन्स करणार आहोत आणि जसं सेकंड डावला सुरुवात होईल ना तसं या गोलंदाजीमध्ये आपण फेरबदल करणार आहोत. अर्थात जिथे 4 षटक होते तिथे 3 ओव्हर्स करणार आहोत. पहिली मॅच धारदेव विरुद्ध धारदेव असा सामना पाहायला मिळेल आणि वाघावळे आणि तळदेव असा दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. तिसरी मॅच सखदेव आणि मुळेश्वर आणि गाळदेव हा संघ पुढच्या फेरीमध्ये बाय चिठ्ठीत त्यांचं नाव आलंय. ज्या टीमला ऑलरेडी बाय मिळालंय त्यांना एक्स्ट्राचं बाय पुन्हा मिळणार नाहीये. आयोजकांकडून अशा सूचना येतात. त्याच्यामुळे गाळदेव संघ आपण कर्णधार या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधतो. दुसऱ्या फेरीतल्या पहिल्या मॅचचा टॉस करणार आहोत. त्याआधी आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅच सुनील जंगम. पारडोजी जंगम साहेब यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच आणि टॉस देखील त्यांच्याच हस्ते करणार आहोत. प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी आपण देणार आहोत. पहिल्या फेरीतील धारदेव आणि धारदेव असा टॉस केला जाईल. मुख्य व्यासपीठाच्या राईट साईडला आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीम करणार आपण या टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. धारदेव आणि धारदेव ब असा सामना नेक्स्ट मॅच मध्ये आणि दुसऱ्या फेरीला जसं सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकाल. अर्थात संदीप जिजंगम यांचा आणि सामने हे सेकंड डावातले 3-3 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्या. हॅलो हॅलो. दरम्यान पहिला सामना धारदेव अ विरुद्ध धारदेव ब. टॉस टॉस झाला का? धारदेव अ टॉस विन आणि बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. लवकरात लवकर तुमचे फलंदाज खेळपट्टीवर पाठवावे. धारदेव ब आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. चला जेवणाची उत्तम सोय केलेली आहे. प्रत्येकाने रुचकर स्वादिष्ट गरमागरम जेवणाचा आस्वाद घ्या. डिलिशियस लंच इज रेडी. जस्ट गो अँड क्विंच युअर हंगर विथ डिलिशियस लंच. जाऊया दुसऱ्या फेरीतल्या पहिल्या सामन्याकडे. भावकीचा वाद ट्रॉफीसाठी भावकीच भावकी भिडणारा धारदेव अ वर्सेस धारदेव ब. चला दोन्ही संघांना विनंती असते क्षेत्ररक्षण तरी सजवून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण टीम अ धारदेव अ टीम चला. 4 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. 4 ओव्हर्स मॅच इट विल बी. 4 षटकांचा सामना असेल.
चला विनंती आहे पंचांना सामना सुरू करायचा आहे. धारदेव ब टीम आपल्या सलामीचे फलंदाज पाठवा. 4 षटकांचा सामना आहे. लवकरात लवकर सामना सुरू करा अशी विनंती असेल. क्षेत्ररक्षण लावून घ्या धारदेव. हॅलो टॉस विन धारदेव प्रतीक जंगाम मॅन फ्रॉम सगदेव. धारदेव लवकरात लवकर फलंदाज पाठवावे. सरांना कोरस द्यायला माईक बंद ठेवायचा. जरा धारदेव टीम आपले आधीचे खेळाडू पाठवा लवकरात लवकर. धारदेव संघ एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या, नंतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघांचे 20-20 रन मायनस होतील याची नोंद घ्या. धारदेव टीम चला आपला खेळाडू येऊ द्या आधीचे खेळाडू नावं सांगण्यासाठी. धारदेव अतिरिक्त खेळाडू. धारदेव टीम अतिरिक्त खेळाडू येऊ द्या लवकरात लवकर नावं सांगण्यासाठी.